महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, अभ्यासासोबतच इक्ष्वाकूने गिरवलेत प्रेमाचे धडे. बघूया त्यामुळे त्याच्या परीक्षेचा काय निकाल लागतोय ते. जे सादर करायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवी. अरे ए सिक्स पॅकू, अरे मला जोराचा डबा लागला बाहेर रे. अरे सिक्स पॅकू, दत्तू माहिती ना मला डबा लागतो म्हणून. काय चाललंय? तुला 1000 वेळा सांगितलंय ते इक्ष्वाकू आहे, सिक्स पॅकू नाहीयेस. आणि असे वाकडे तिकडे व्यायाम केलास ना तर कधीच येणार नाही तुला सिक्स पॅकू. हाड तू हड काय, मी हड तुझ्यामुळेच केला मी हा विनोद. आणि असे वाकडे तिकडे व्यायाम केलास तर लागणारच ना डबा. जा घाणेरड्या जाऊन ये. नाही गेला आता. गेला? हो. कसा? अरे माझ्या पप्पूसनी मला सांगितलंय जोराचा डबा लागला आणि जो कंट्रोल नाही झाला ना तर 23चा पाडा मनातल्या मनात म्हणायचा. का? तो कठीण असतो ना, सगळं लक्ष तिकडे जातं आपलं. हो? तू पण ट्राय करून बघ. मी नाही करणार, मला येतो 23चा पाडा. तुला डबा नाही लागत काय? पाहिलं का कोण आलाय आमच्या लाडक्या इक्ष्वाकूला भेटायला? अरे पेडर रोड काका, टॅक्सीवाला काकू. मूर्ख, शतमूर्ख. पेडर रोड नाव आहे माझं, प्रद्युम्न काका. पेडर रोड काका काय असतं? आणि हिला काय म्हणालास? टॅक्सीवाला काकू. तक्षशिला काकू. टॅक्सीवाल्या काकू म्हणतोय, मूर्ख. मेंदू आणि जीव यांचं काही भांडण झालंय का? हसतोस काय गधड्या? काय बोलणार? प्रद्युम्न, आता हे असंच तू बडबड करत बसणार आहेस का? भेटूयात ना मुलांना, इतक्या दिवसांनी आलोय. कसा आहेस बेटा? मजा मजा. हे उत्तरच नाही आवडत मला. या या. इक्ष्वाकू, इक्ष्वाकू. हाय आई, हाय बाबा. काय झालं बाळा, बरं नाहीये का तुला? नेहमी सारखं भेटला नाहीस, आला नाहीस जवळ. हॉस्टेलमध्ये आल्यापासून नमस्कार करायलाही विसरलायस. असू दे. नाही. काय तुला आवडलं नाही का आम्ही आलोय ते? नाही, असं काही नाहीये. मग का आलात? बापरे, इक्ष्वाकू बेटा. बाकीच्यांचे पालक नाहीयेत एवढ्या सतत. काल निकाल होता ना तुझा, म्हणून आलो आम्ही. युनिट टेस्टचाच निकाल होता, एवढं काय त्यात? हा उद्धट बोलायला लागलाय का? नाही नाही नाही. अरे बेटा, काय झालं ना, तू नेहमी रिझल्ट लागला की फोन करतोस ना, यावेळी तू फोन पण नाही केलास. तर मग बाबा म्हणाले की कदाचित तो बिझी असेल, त्याच्या मित्रांमध्ये सेलिब्रेशन करत असेल, म्हणून फोन नसेल केला त्याने. आणि आम्ही करत होतो तर तू उचलला पण नाहीस. तर हे म्हणाले आपण छान सरप्राईज देऊया इक्ष्वाकूला, म्हणून तुला भेटायला आलो आम्ही. इक्ष्वाकू, आम्ही जाऊ लगेचच, धावतीच भेट घेणार आहोत. लगेच निघू. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. आणि दत्तू बेटा, तुझ्यासाठी पण आणलंय मी. हे घे. खरवस आणलाय, खरवस. अरे वा, हा. कोणाला बाळ झालं? अरे हे गधड्या, काय बोलतो आपण याचा विचार करत जा. कोण बोलता असं? मी बोलतो काही झालं माहितीये काय, ऍक्च्युली गाय आणि म्हशीला बाल झालं का मग आम्ही खरवच करतो, माहितीये काय. हो 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 माहितीये. हो हो हो. बापूस, अं? तू कधी आला? अरे हे काय आता चाललंय तुझ्यासाठी? हे बघ मी काय आणलंय, बघा जरा, शिका. 5-10 रुपयाच्या बॉब्या आणल्या तरी त्यांचा मुलगा इतका आनंद व्यक्त करतोय. आपण इथे खरवस घेऊन आलोय तरी चेहऱ्यावरची माशी हलतीये का बघा. भाऊजाओ, काय तुम्ही पण आलात आमच्या मागोमाग. सांगायचं ना, आपण एकत्र आलो असतो. कालच सांगितलं या वसाऱ्याला. मी नाक्यावरती उभा राहून हात दाखवत होतो याची गाडी बघून, या वसाड्याने मला बघून जोरात गाडी पळवली. अच्छा, तुम्ही होतात का ते कदम? अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं नाक्यावर कुणीतरी मला माझा खाऊ द्या नावाचा पेंग्विन बसवलाय. पेंग्विन पेंग्विन बोललो तुम्हाला, कॉमेडी करतो कॉमेडी. सॉरी भाऊजी, ते थोडस. काय लस्सी वेणी? लस्सी तक्षशिला वहिनी. लस्सी वहिनी आहे का ते? नाही ते काही झालं. अहो, तुमच्या या पडदा धुंच संसद उमर जामच वारत चाललाय. तुमच्या जिभेचा पडदा धुवून ठेवला पाहिजे. प्रद्युम्न नाव आहे, प्रद्युम्न. काय भाषा आहे? ते कसं बोलतायत?
12 वर्ष शेजारी आहेत आणि त्यांना नाव माहित नाही माझं. अरे एवढं कठीण नाव ठेवलं तर कुणाला कळणार आहे? माझं बघ कसं कदम काहीच लफरी नाही. पण बोलतो लहान पोरगा बोलतो अच्छा लहान पोरगा पण बोलतो म्हाताऱ्या. कदम कदम हे तुमचं नाव नाही, आडनाव आहे. माहितीये मला वाचाऱ्या 12 वर्षाच्या गोष्टी सांगतोस तू. अवरा असतं तो वाचाऱ्या मग सकाळी हात न दाखवता जो पळून गेला असतो तेव्हा कुठं गेलं तुझं 12 वर्ष वाचाऱ्या. ते काही महत्वाचं नाही, ते जाऊ दे. म्हणे फालतुगिरी कमी करायचं नाही तुमच्या. ए भाला रिझल्ट काही लागलाय? बापूस 3 विषय गेले यावेळेस. काही येणं झालं काय वाचाऱ्या? 3 विषय गेले तुझे. अच्छा 3 विषय म्हणजे मी काय बोलत नाही म्हणून तुझे असे 3 विषय जातात. अच्छा 3 विषय जर गेले तर सगळे विषय संपतील. मग शिकशील काय वाचाऱ्या तू? कदम 3 विषय गेले म्हणजे भूर नाही गेले. 3 विषय गेले म्हणजे तुमचा मुलगा 3 विषयांमध्ये नापास झालाय. ते 3 विषय नापास. मला तो प्रश्न पडतो, याची बुद्धी पाहता हा उरलेल्या 3 विषयांमध्ये पास कसा झाला? असू दे बेटा. ए दत्तू बेटा, हरकत नाही रे बाळा. तू पुढच्या परीक्षेमध्ये ते 3 विषय कव्हर कर. हा, आणि इक्ष्वाकू शिकवेल ना तुला. हा काय शिकवणार आहे? हे याचे 4 विषय गेलेत. प्रद्युम्न काय होतंय तू? अरे प्रद्युम्न इक्ष्वाकू एक मिनिट इकडे ये. तू शांत हो. पाणी पी. बघ ऐक माझं, तो नाही नापास होऊ शकत. 4 विषय गेले म्हणजे नाही, तो नापास नाही होऊ नापास झालास तू? नाही प्रद्युम्न, आपण रिचेकिंगला टाकूयात त्याचे पेपर. हा, आपण रिचेकिंगला टाकूया. चल 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 चल. त्याचा नाही, काही उपयोग नाही होणार आहे. अरे नाही बाळा. नाही होणार. आपण- हो आपण कुलगुरूंशी बोलू. चल बाबा चल. बोलतील. आई मी पेपरच लिहिलेले नाहीयेत. म्हणजे बाळा इक्ष्वाकू तू पेपर लिहिले नाहीयेत म्हणजे ही डुझॉन टू रोनट पेपर. इक्ष्वाकू पेपर लिहिला नाहीयेस म्हणजे ही डुझॉन टू रोटंग पेपर. पेपर लिवलाच नाही त्यांनी. एने पेपर लिखीच नाही. इसने पेपर लिखा हिच नाही. कदम वेगवेगळ्या भाषांमध्ये का सांगताय? मला कळत नसेल का पेपर लिहिला नाहीचा अर्थ? मी वेगळं. एक मिनिट. इक्ष्वाकू पेपर लिहिला नाहीस म्हणजे का नाही लिहिलायस पेपर? शांततेत विचार. काय का झालं? नाही लिहिलास पेपर? काय झालं बाळा? दिल की चमक से कभी कभी रास्ते भी धुंधले हो जाते हैं पापा. बापरे. म्हणजे एक मिनिट. ए तू इक्ष्वाकू ते प्रँक काय करतात ते करतोयस का तू? हे असं बोलत नाहीस बाळा कधी. नहीं माँ, जिंदगी के हाईवे पे जब प्यार का डंपर चलता है तभी तो दिल का हेडलाइट जलता है. तोंड कसं चालतंय त्याचं? काय काय म्हणालास? नाही काय म्हणालास? नाही, थांब असं करू नकोस. त्याला वेदना होत आहेत. थांब पर जरा. चलता है आणि जलता है म्हणे. तो काही बोलतोय ते बघा ना. ऐका त्याचं. काय ऐकायचं नाहीये मला त्याचं. काय भाषा आहे ही? डंपर चलता है, हेडलाइट जलता है. हे काय निकृष्ट दर्जाचे यमक आहेत हे. यासाठी तुला मी लहानपणी बोरकरांच्या कविता शिकवल्या का? पण काका बोर करणाऱ्या कविता शिकवायच्याच कशाला ना? अरे मेंदूच्या 1/6 उपभोक्त्या बोरकरांच्या कविता कधी ऐकलंयस? बाबा बोरकर. नाही, बाबा ब्लॅक शिप ऐकले. या बात आहे. अरे ही नवीन पिढी कवरी स्मार्ट झाले. मी हे दोन्ही पण नाही वाचले रे. तू आत्ता जर हे नसते ना तर मी तुझ्या कानशिलात लगावली असती, आणि तू नसतास ना तर काय बोलतोय? प्रद्युम्न, पण आधी याच्या कानशिलात लगावली पाहिजे. नाही, नाही. काय प्रकार आहे हा? मला वेदना होतोय. होऊ देत वेदना. पद्धत- अरे नापाशा, लाज नाही वाटत? यमक जुळवतोयस, डायलॉग बाजी करतोयस. कुठून शिकलायस? कुणी शिकवलंय? तू करूच नाही. पटापट तोंड चालवायचं. कुणी शिकवलंय? दत्तू ने. तुम्ही शिकवले? क्या बात आहे जान. म्हणजे तुझा अभिमान वाटतोय मला. हेच सांगत होतो मी तक्षशिला तुला. म्हटलं होतं या दत्तूला आपल्या मुलासोबत खोली शेअर करायला नको देऊया. काय झालं? गेला ना माझा मुलगा वाया. या दत्तूमुळे माझा मुलगा नापास झालाय आज. ओ काका, माझ्यामुळे नापास नाही झाला तो, त्या मानसीमुळे नापास झालाय तो. म्हणजे काय? मानसी कोण? तो प्रेमात पडलाय.
हसला. इक्ष्वाकू हे काय ऐकतोय मी? ऐक ना, शांत. हे काय ऐकतोय मी? शांततेत बोल त्याच्याशी. पापा मैं इश्क के सामने झुक चुका हूँ पापा, क्योंकि मेरे नाम में ही है इश्क वाकू. म्हणजे लाज नाही वाटत तुला? हे सगळं तोंडवर करून सांगायला लाज नाही वाटत तुला? करना क्या जब प्यार किया तो चोरी नहीं की, प्यार किया. प्रेम केलं ते केलं वर सनी देओलची मिमिक्री करतोस. नाही ना, हे काय करतोयस तू? प्रद्युम्न, त्याच्याशी शांततेत बोल. ही भाषा नव्हे. शांततेत बोल. काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे मला हे कोण आहे ही मुलगी? काय प्रकार आहे हा? बाबा ती मुलगी मला खूप आवडते बाबा. बाबा मी तिच्या प्रेमात अखंड बुडालेलो आहे बाबा. मला ती खूप आवडते. मला तिच्याशी लग्न करायचंय बाबा. येराबिरा झालंच का वाचाड्या? हे वय आहे का तुझं लग्न करायचं? सांगा. नशीब एक तरी गोष्ट धड बोललाय हा माणूस. सांगा कदम समजावून त्याला. अरे जरा तुम्ही फिरा बिरा, पिक्चर बघा, 2-4 वर्ष मजा करा न मग लग्न करायचं स्वप्न बघा ना. लगेच कशाला लग्न? कदम भान आहे का? भान आहे कसं? काय बोलताय ऐका जरा. आणि हे सगळे प्रकार तुमच्या मुलाला शिकवा, माझ्या मुलाला नाही. ऑलरेडी त्याला मी शिकवलंय. मी त्याला सांगितलंय, वसारे अरेंज मॅरेज करशील तर लाथेनं तुडवान. अरे लव्ह मॅरेज केलेस तर मी घरात तुझं जाम भारी स्वागत करणार आहे. आमच्या खानदानामध्ये असली फालतुगिरी कुणी केलीच नाही. अरे ह्याच्या आईने मला पलवून आणलंय. आता काय बोला? मंडळी, चौघुले सूत ओंकार यांच्या घरी आज आलेले आहेत एक ज्योतिषी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी. जे घेऊन मंचावर येतात आपले इरसाल विनोदवीर. ए ईशा, हे काय करतेस काय तू? गावात नवीन पाखरू आलंय जणू. तुम्ही पण ना. दोन्ही रोल तूच करणार आहेस? दोन्ही रोल तूच करणार आहेस? सरपंच पण आणि लावणीवाली बाई पण तूच करणार आहेस? हा? काय चाललंय हे चौगुल्यांच्या घरात? वाफ घेते हो, दिसतंय ना तुम्हाला, तरी विचारता तुम्ही. कुठली पद्धत वाफ घ्यायची? वाफ घेते. घे, वाफ घे. इंजिन आहेस का वाफेचं? वाफ घेऊ द्या मला तुम्ही. नीट घे जरा. पावसाळ्यात केस भिजतात ना, सर्दी होते आमच्या सारख्या लोकांना. थांब जरा. मला सांग, फार वर्षांपूर्वी मी नवीन रेडियमचं घड्याळ घेतलं होतं. आणि ते तुला दाखवायला मी चादरीत तुला घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे आपला मुलगा कुठे? ओंकार कुठे? ओंकार तो आंध्रे आगासी बनायला गेलाय. म्हणजे आता तो टेनिस खेळणार आहे? टेनिस कशाला खेळेल? आंध्रे अगासी ते बिझनेस वाले असतात ना, आंध्रे अगासी. अंत्रप्रेन्योर म्हणतात त्याला. कुठला आंध्रे आगासी? तेच माहित नाही, काही नाही बोलतेय. ते व्हायला गेलाय तो आणि सुनबाई ना नवीन टपाटप सुरू करतायत. स्टार्टअप म्हणतात. न टपाटप. स्टार्टअप असं म्हणतात त्याला. आणि तुझ्या पोराने सुरू केलंय ना, ते स्टार्ट डाऊनच असणार. काय हो? तेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना तो, माझं आयुष्य अधोगतीला लागलंय. असं काय नाहीये. तुम्ही ना वाईट बोलता फक्त त्याला सतत. चांगलंय माझं पोर. आय कुठे काय माहिती. आई कुठे? आतापर्यंत यायला हवा होता हो. बाळालं माझं. माँ, आदमी बड़ा तब होता है जब बड़े लोग उससे मिलने का इंतजार करे माँ. तेरी बोना माँ. खूप खूप आशीर्वाद बोटा. हे कुठली भाषा? कुठली भाषा आहे? ओटा. तेरी बोना पापाजी. आज काय अख्खं स्किट पंजाबी चुलीत घालायचं ठरवलंस की काय तू? ही कुठली भाषा आहे ही तुझी? छान छान बोलतेस, हा? छान. अरे काय म्हणता? ही का आली? ही का आली इकडे? ही मला नाही आवडत. ही का आली? का आली? असं मला बोलू नका. चौघांच्या घरात ही नाही आवडत मला ही. ए, तू बुरा मत माना. शब्बो. ए शब्बो पैसे- कुठली? कोमल आहे ना ती. लग्नानंतर मी तिचं नाव शब्बो करणार आहे. मला वा, आवडतं. वा. चौगुल्यांच्या घराण्यातली सून नाव काय आहे? शब्बो. शब्बो चौगुले. वा 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 वा. क्या सेट सेट कैसा है? सेट नाही म्हणायचं मला आवड. ए पुचपुच करायचं नाही मला आवड. काय म्हणायचं? ठीक है चल. क्या रे चिकने? अरे चिकने.
नहीं बोलते मला ती शपथ तो भी पागल है हाँ ये बुढ़ा तेरे को चिकना लगता है कुछ नहीं है ये ना गोटी सोडा का खाली बोतल है गैस ही नहीं है आवळट आहेस तू काय बोलतेस तिच्याशी परस्त्री आहे ना तिच्याशी काय बोलतेस माझ्याबद्दल इतना गरम होता है रे ले चल सुपारी का ए चल गे सुपारी मी काय करू वर काय सांगतेस मला असंच हे यार यार तू खरं जा तिकडे यार जा. सेठ ए ए हात हात काढ. नाही, हात नाही हे नाही हो हा 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 नाही 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 हो 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 ना 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 हो नाही नाही तू आजकल है किधर आया नहीं कितने दिन से ए तू जरा लांब राहा हा असं नका ना मध्ये मध्ये शांत बस जरा तुझ्या आईने मला सांगितलेलं आहे की तू काहीतरी नवीन बिझनेस करणार आहेस शांतपणे सांग तुझ्या थांब जरा मी तुझ्या पाया पडतो रिटायरमेंटचं एज माझं आलेलं आहे माझ्याच्यानी आता ना धक्के पाया पडतो रे तुझ्या नको रे मला ना आता काहीतरी धक्के देऊ नकोस रे एवढ्या शांतपणे बाबा थोबडा मारीन हात काढ हा. काय ते क्लिअर कर मला काय ते टेन्शन घेऊ नका बाबा मी सगळं सेट केलेलं आहे म्हणजे अजून प्रॉब्लेम केलेला असेल काही दिवसातच आपण बिलियनर होणार आहोत बाबा आपण बिलियनर होणार आहोत म्हणजे आपल्या पैसेवाले होणार आहोत आपण तसंही ना मला ना बँकवाल्याची बायको बनून बनून कंटाळा आलाय आता मी बिलियनरची आई होणार म्हणजे तुमचं लग्न पण आपण मोठ्या बंबानी सारखं करणार मग जॉन्सी नाही येणार लग्नाला You can't say no. दुआ लिपा आपण तिच्याबरोबर आपण पण करूया ए ऐका तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य व्यंगचित्र म्हणून जगा ना इथे कशाला आहे आता माणसं म्हणून जगता कशाला ही कुठली आई आणि लेकाची जोडी असं वागते बिलियनर होणार आहोत बाबा एक सेकंड तू इकडे पुढे हा म्हणाला बिलियनर होणार आपण बिलियनर झालो एवढं सोपं असतं का ते होणार आहे तो खूप कठीण असतं इलेक्ट्रिकचं बिल भरायची डेट नियर आली ना की आपले पाय लटपटायला लागतात आपण कसे होणार बिलियनर जुळवा रक्त ओके पर्यंत टलाट जुळवा नुसती कॉमेडी करायची आहे मम्मा यांना उडी मारून मारे ना मी मारू नका मार त्याला सांग नीट बोलायचं मारू माझ्याशी नका तुम्ही त्याला हा मला सांग बिलियन आणि मिलियन मधला फरक तुला माहितीये का रे? सांगेल तू सांग मला सांग. तुला बिलियनर व्हायचंय हो मला काही प्रॉब्लेम नाहीये बिलियन आणि मिलियन यातला फरक काय अगर मैंने जवाब दिया तो तुम्हारा सवाल बुरा मान जाएगा पापा सटकन मारेन मी खरं सांगतोय डोकं फिरेल माझं पुन्हा एकदा शांत पुन्हा सांगतोय बिलियन आणि मिलियन ह्यातला फरक काय पचा फरक आहे बाबा बचा तुझा हा जो फरक आहे तो घाल सुलीत बचा फरक आहे हा अरे बिलियन आणि मिलियन एवढं सोपं नसतं रे बाळा पैसे लागतात पैसे कुठून आणणार आहेस हीच वेळ आहे स्किट संपवायची ते वाजव अर्धवट राहिलाय काय खऱ्याची साथ सोडणार नाही खोट्याची साथ धरणार नाही वेगळं स्किट आहे तुमचं आमचं ज्योतिष वेगळं. सांगणार भविष्य आपला हे अलग अलग सुरू आहे दादा ग्रहांची दशा बदलणार कॅरेक्टर साठी विषा बदलणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार हो पण आमचं फॅमिली मॅटर आहे त्यामुळे चेहरा सांगतोय काहीतरी दुःख नाही चेहरा सांगतो काहीतरी व्याधी आहे हो तर दादा घरात लक्ष्मीचा वास आहे बायकोचा तुला त्रास आहे पोराच्या हातात सत्यानाश आहे खरं आहे का खोटा आहे खरं बोललात हो तुम्ही हो तर तुम्हाला कसं कळलं हे दादा सगळे तुझ्या पैशावर उडतात पण तुला भुवया ट्रिम करायला पैसे कमी पडतात खरं आहे का खोटा आहे खरं आहे का खोटा आहे खरं बोललात हो तुम्ही सगळंच कळतो मी पाया पडतो तुमच्या तुम्ही खूप मोठे बुवा आहात या 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 इथे बसा ए उठ चल इथे बसा 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 मी पायाशी बसतो तुमच्या तुम्ही ग्रेट आहात नाही दादा हे कसं ओळखलं सगळं तुम्ही दादा तुझा चेहरा सांगतोय काहीतरी व्याधी आहे काहीतरी दुःख नाही काहीतरी त्रास आहे मनात जे आहे ते बोल आहे हो मी काय सांगू तो तिकडे उभा आहे ना मी नाही सुधारणार असा टी शर्ट लिहिलेला असाच आहे तसंच जगतो तो आयुष्यात सुधारलेला नाहीये बापाला खड्ड्यात घालायचं एवढीच इच्छा असते त्याची आजपर्यंत अनेक वेळेला मला ते बुडवलेलं आहे ऐका ना त्याला बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही त्याला फक्त सांगा त्याचा हात बघा आणि त्याचा भविष्यात बिझनेस आहे की नाही एवढंच सांगा काळजी करू नकोस दादा प्लीज सगळं व्यवस्थित सांगणार माझ्या मनचं काही सांगणार नाही त्यानं जो मार्ग दाखवलाय तोच निवडणार हात बघू बाळा तिकडे दे. नाही रे हात बघू म्हटल्यावर त्यानं असं केलंय काय करायचं मला सांगा काय करायचं ह्याच्यावर मला कसा जगू मी मला सांगा हाताला लांब लांब ज्या रेषा पडलेल्या आहेत त्या दाखव बाळा हा 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 काय हात आहे
तू बिझनेस करणार म्हणजे कन्फर्म बुडणार बाळा, कन्फर्म बुडणार. येस, काय बोलला कळलं? हा, जेव्हा जेव्हा धंदा करणार तेव्हा तेव्हा बुडणार. वास, आता यांनी सांगितलेलं आहे, खूप मोठे भविष्य सांगणार आहे ते, यांनी सांगितलेलं आहे. आता थँक्यू व्हेरी मच. नाही, निघा तुम्ही कुठे बसता मला माहिती आहे, पैसे पोचवले दक्षिणा जातील. जर मिळाली असती. देणार चल निघा. तुमचं झालं, एवढंच काम होतं तुमचं. चला चला चला. दक्षिणा मिळाली असती. Come on, let's go, let's go. ए, ऐकत नव्हते ते, ऐका ना. म्हणून बुवावर बुवा असा जोक केला. ते बुवा- ताई, बुवा म्हणजे ज्योतिषी बुवा, लहान पोरांना घाबरवायचा बुवा नाही ताई. मी तुम्ही फक्त लक्ष तुम्ही द्यावं म्हणून. बोला ताई. ऐका ना, तुम्ही असं पटकन ठरवून टाकू नका ना. तुम्हाला माहित नाही अजून माझं सोन्याचं पोर आहे हे. हा खूप हुशार आहे. नाही ग. बापरे, एवढा हुशार आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकदा त्याचा बिझनेस प्लॅन ऐकून तर घ्या. एग्जैक्टली हाथों के लकीरों पे मत जा, गालिब नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अरे हट रे नको रे काहीतरी बोलू. ऐका माझं. अरे तू काय को गरम होताय रे, तू चल एक सुपारी खा चल. ए सुपारी नको देऊस ग. प्रत्येक समस्येवर सुपारी हे कसं सोल्युशन असेल?